नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। उल्लासनगर के पास स्थित महारथ्य गांव में कानून का खौफ खत्म हो गया क्या? ऐसा सवाल खड़ा करने वाली एक चौंकाने वाली घटना सामने आई। सूर्यनगर इलाके में दिन दहाड़े हथियारबंद हमला कर एक व्यक्ति को गंभीर रूप से घायल कर दिया गया। मिली जानकारी के अनुसार यह घटना पुरानी रंजिश के चलते हुई है। संजय पनहाटे के भाई का इलाके के दीपक वाघमारे और विजय इनकर के साथ कुछ दिन पहले विवाद हुआ था। इस विवाद की शिकायत करने के लिए सचिन पनहाटे और उनकी मां मरहाट पुलिस चौकी गए थे। इस मौके पर फायदा उठाकर आरोपियों ने सीधे संजय पनहाटे के घर पर हमला कर दिया। घर में घुसकर धारदार हथियारों से किए गए इस हमले में संजय पनहाटे गंभीर रूप से घायल हो गए। फिलहाल उनका इलाज उल्लासनगर के मध्यवर्ती अस्पताल में जारी है और उनकी हालत चिंताजनक बताई जा रही है। इस घटना के बाद पूरे महाराष्ट्र इलाके में डर का माहौल फैल गया। लोगों में दहशत का माहौल है और पुलिस गश्त पर भी सवाल उठाए जा रहे हैं। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी और आरोपियों की तलाश जारी है। लेकिन ऐसी घटनाओं के कारण आम नागरिकों की सुरक्षा एक बार फिर सवालों के घेरे में आ गई। संवाददाता कृष्णा महाले, नैतिक भारत न्यूज, उल्लासनगर से। काय घडलं तुझ्यासोबत? माझं नाव सचिन पनाळे. मला यांनी 7 वाजता फोन केला, बोलतो कुठे आहे? तर मी बोललो बाबा मच्छी मार्केटमध्ये आहे. ते हे लोक आले 4-5 जण रिक्षा घेऊन. मला बोलतो बस गाडीत. तर मी यांच्या संग बसलो तर मला यांनी डायरेक्ट सूर्यनगरला मध्ये नेलं, जंगलामध्ये. यांनी मला मारहाण चालू केलं. कमसे कम 2-2.5 घंटे मारले यांनी. मी तिथून पळालो माझ्या घरापाशी. तिथून पळतो माझ्या मागं आले. माझ्या घरापाशी पण यांनी मारलं. तर माझी आई बोलली मला, बापा चल तू कंप्लेंट करून ये. तर आम्ही कंप्लेंट करायला गेलो. तिथं माहीत झालं तर माझ्या भावावर पण वारसार केले या लोकांनी. आम्ही तसंच ते कंप्लेंट करायला गेलो. तिथून पोलीस पण आमच्या सोबत आले घरापर्यंत. तेवढं तर सेंटरला गेला माझा भाऊ. सेंटरमध्ये गेल्यावर माहीत पडलं त्याच्यावर एवढा मारहाण केलं आहे, एवढा चाकूनी तलवारी वार केले. माझ्या बायकोवर पण त्यांनी चाकू उभारलाय. बायकोने आणि का मारलं? कोण होते? तिथलेच पोरं आहे ते. विजय दिनकर म्हणून नाव आहे, विजय दिनकर. आणि दीपक वाघमारे त्याचा भाऊ टकलू म्हणते त्याला. आणि एक रिक्षावाला आहे, भैया म्हणून बोलते त्याला. आणि अजून एक पोरगा आहे, त्याचं नाव नाही माहिती. टोटल 5 जण होते मला मारायला. आता तुझं काय मागणी आहे? आता हेच मान्य आहे माझं, बाबा पोलिसांना यांच्यावर चांगलीत चांगली कारवाई करावा. बाबा यांची गुंडागिरी खतम करावा, बस एवढंच मागणी आहे माझी. आणि दुबारा मला अशी धमकी देते, बाबा तू इथं राहू पण नाही शकत, आता एवढं तुला मारण आम्ही रोज. काय झालं? कशामुळे वार झाले? ते भावाला मारायला आलते. मी सोडत गेली. मी घरापाशी बसलेलो होतो. भावाला सोडून गेलं. आईला आणि त्यांना चौकीला पाठवलं. तिथलं ते लोक आले चाकू विकू घेऊन, तलवारी काय सामान साहित्य घेऊन आले. माझ्यावर मारहाण केली. माझ्या भावाच्या लाईल्या बहिणीवर मारहाण केली. आणि तिथून धावत सुटले. पुऱ्या गल्लीला भाईगिरीची धमकी देऊन गेले की आम्ही भाई आहे. पूर्ण गल्लीला सांगत असे चाकून सगळ्याला धमकवत गेले. आणि माझ्यावर चाकून हल्ला केला त्याने. भावाच्या बायकोवर मग थोडाफार तिला पण चाकू पोटात घालायची धमकी दिली. माझ्याही पोटात टाकायच होते. मी हाताला थोडं वाचाव केलं माझा.